स्वागत आहे महाराष्ट्रीयन किचनमध्ये। आज आपण गव्हाच्या पिठाचा शिरा कसा बनवायचा ते पाहणार आहोत। अगदी साधी सोपी आणि हेल्दी रेसिपी आहे आणि घरच्या साहित्यामध्ये जास्त काही असं त्याला लागणार नाही आणि प्रमाणही मी अगदी इझी सांगितलं आहे। खूप सोपं प्रमाण आहे। एकाच वाटीने आपल्याला 1 वाटी तूप घ्यायचं आहे, 1 वाटी मी गुळाचा बनवला आहे, गुळ घ्यायचा आहे आणि 1 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे। कढईमध्ये असं पीठ आपल्याला आधी भाजून घ्यायचं आहे तूप न टाकता, त्यामुळे नाही का पीठ असं एकदम आपलं गव्हाचं पीठ छान होतं। एक अर्धा सेकंद भाजून घ्यायचं आहे तूप न घालता। मिडियम आचवरच करायचं आहे। या शिऱ्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पीठ भाजताना गडबड नाही करायची आणि मिडियम गॅसवरच भाजायचं आहे आपल्याला। थोडा वेळ लागतो पण रेसिपी खूप मस्त बनते, नक्की ट्राय करा। भाजायला थोडा वेळ लागतो, फक्त ह्या रेसिपीमध्ये एवढंच आहे, पेशन्स ठेवून आपल्याला पीठ भाजावं लागतं आणि तुपाचं प्रमाण याच्यामध्ये जास्त जातं तर तुम्ही कमी करू शकता, पण तूप जर कमी केलं तर मग शिरा तेवढा छान बनत नाही। पाहू शकता मी 1 वाटीला थोडं कमीच घेतलं होतं, पण तुम्ही 1 वाटी पिठाला 1 वाटीच तूप घ्या तरच म्हणजे छान बनतो हा शिरा। कारण गव्हाचं पीठ असल्यामुळं तेवढं तूप लागून जातं भाजताना, पण कमी घेतलं तर काय नाही, फक्त चवीमध्ये थोडं फरक पडतो। असं आपल्याला मिडियम गॅसवर सारखं भाजत राहायचं आहे। सुरुवातीला पिठाचा कलर कसा होता आणि आता कसा झाला आहे ते दिसत आहे तुम्हाला। आता जसं जसं पीठ भाजेल तसं तसं कलर कसा होतो पाहू शकता तुम्ही। आधी थोडं पातळ होतं, आता कसं झालंय पीठ। आपल्याला एकदम छान भाजून घ्यायचं आणि जसं जसं तुम्ही पीठ भाजाल तसं तसं एकदम सुंदर वास येतो, कळून जातं की आपलं म्हणजे पीठ भाजत आहे। छान असं खमंग खरपूस वास येतो भाजताना, तुम्ही नक्की ट्राय करा। आपण खव्याचा पेढा वगैरे जसा खातो ना, सेम त्या प्रकारचा लागतो। कडा प्रसादामध्ये वगैरे साखर वगैरे घालून बनवतात, पण मी आता माझ्या पद्धतीने दाखवत आहे। हेल्दी ऑप्शन म्हणून मी गूळ घातला आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखरही घालू शकता। मी गूळ पावडर वापरली आहे इथं, त्याच्यामुळे पिठातच घातली आहे। तुम्ही जर म्हणजे असं गूळ फोडून वापरत असाल तर बाजूला त्याचं पाणी बनवा। 2 वाटी पाणी घातलं आहे मी 1 वाटी गव्हाच्या पिठासाठी, त्याच्यामध्ये तुम्ही 1 वाटी गूळ टाकून बाजूला त्याला गरम करून ठेवा बाजूला। मी काय केलं, पाणी गरम टाकलं आहे आणि गूळ ह्याच्यातच टाकला आहे पावडर असल्यामुळं। लहान मुलांसाठी, आजारी व्यक्तीसाठी खूप फायद्याचं आहे आणि खूप पौष्टिक आहे। लहान मुलांना पण खायला इझी जातं, जे छोटे मुलं आहेत ते त्यांच्यासाठी। पाहू शकता आपला पिठाचा कलर कसा आला आहे ते। आता या स्टेजवर येईपर्यंत आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे। भाजण्याचीच याच्यामध्ये शिरा चांगला बनण्यामध्ये एक टीप आहे, हे पीठच छान भाजलं पाहिजे, दुसरं काहीच नाही। पीठ जेवढं तुम्ही छान भाजाल तेवढा शिरा तुमचा छान बनतो। गूळ घातल्यामुळे याचा कलर म्हणजे थोडा असा डार्क चॉकलेटी झाला आहे। म्हणजे तुम्ही जर साखर घातला, मी आता इथं गूळ पावडर घातली आहे, साखर घातला तर पांढरा कलर येतो, पण खायला खूप अप्रतिम झाला होता। आता मी इथे 1 वाटी पाणी टाकलं आहे, नंतर आणखी 1 वाटी टाकायचं आहे, एकदाच नाही टाकायचं आहे आणि तुपामध्ये भाजल्यामुळं गुठल्या वगैरे काहीच होत नाही। पाहू शकता तुम्ही आता पुढं 2 वाटी पाणी मी इथं ॲड केलं आहे। 2 वाटी पाणी मस्त म्हणजे बस होतं, तरी तुम्हाला वाटत असेल कमी करावं किंवा कमी तर नकाच करू, थोडं जास्त टाकायचं असलं तर तुम्ही टाकू शकता आणखी, पण एवढं बस झालं होतं। शिरा एकदम परफेक्ट बनला होता। तुम्ही श्रावण महिन्यामध्ये उपवासाला काय बनवावं म्हणजे देवाला नैवेद्याला काय बनवावं जर प्रश्न पडत असेल तर हे एखाद्या दिवशी बनवू शकता। वरतून 1 चमचा तूप टाकलं मी, कारण अशी शायनिंग येते। वरून तूप टाकून एक अर्धा मिनिटभर आपण कढईमध्ये जर शिऱ्याला भाजलो ना, पाहू शकता आता कढईला अजिबात चिटकत नाही आणि माझ्या घरी सर्वांना खूप आवडला। डबल आणखी बनवा असं सांगितले माझे मुलं वगैरे, त्यामुळे नक्की रेसिपी ट्राय करा। फक्त पीठ भाजण्याची थोडी मेहनत आहे, बाकी काहीच नाही। पाहू शकता गूळ घातल्यामुळं असा कलर आला आहे, कलरवर जाऊ नका, नक्की रेसिपी ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल। आणि माझ्या रेसिपी कशा वाटतात ते सांगा। माझे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।